नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र शेळके, ॲस्ट्रॉलॉजिस्ट, पामिस्ट, न्यूमरॉलॉजिस्ट अँड रायटर. आपणा सर्वांचे वॉक हेरिटेज या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण भारताचे भूशीर म्हणजे कन्याकुमारी हे हेरिटेज पर्यटन स्थळ जे आहे त्या ठिकाणी आपण सफर करतो आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन जात आहे. आता आपण बोटीतून निघालेलो आहोत विवेकानंद आयलंडकडे. साधारण आपण इथून 10 मिनटात आपण या आयलंडवर पोचतो आहे आणि त्या ठिकाणी पोचल्यानंतर आपण आता पहिल्यांदा कन्याकुमारी देवींच्या मंदिराच्या समोर आपण आलेलो आहोत. आता इथून आपण ज्या कन्याकुमारी देवीने विवेकानंदांना दृष्टांत दिला त्या स्थळाकडे आपण जात आहोत. त्या ठिकाणी तुम्ही पाहतात कन्याकुमारी देवींचे फुटप्रिंट्स हे या ठिकाणी सिम्बॉलिक म्हणून त्या ठिकाणी काळ्या पाषाणावर उमटलेले आहेत. त्याचं दर्शन घेऊन आपण आता विवेकानंदांच्या ध्यान मंदिराकडे निघतोय. काही स्टेअरकेस चढल्यानंतर आपण विवेकानंद ज्या रॉकवर बसलेले होते, साधारण 25, 26 आणि 27 डिसेंबर 1892 या दिवशी ते या स्टोनवर काही काळ ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना मनःशांती मिळाली आणि तिथून पुढची त्यांची म्हणजे एक मार्गदर्शक दिशा म्हणून या ठिकाणी त्यांना प्राप्त झाली. त्याच्यामुळे हे एक अद्भुत असं मनःशांतीचं ठिकाण आहे. त्यांच्या ध्यान मंदिरात तुम्हाला सुद्धा ध्यान घेता येईल काही निस्तब्ध शांततेत आणि त्याचा एक वेगळाच अलौकिक अनुभव असं तुम्हाला येईल. त्याच्यानंतर आपण आता कन्याकुमारीच्या ज्या भारतातलं हे लास्ट भूशीर समजलं जातं, किंबहुना भारतातलं नाही पूर्ण आशिया खंडातलं असं हे शेवटचं टोक. या ठिकाणी आपल्या बंगालचा उपसागर, अरेबियन सी आणि हिंदी महासागर या 3 महासागरांचा संगम आपल्याला झालेला दिसतो. तर या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही महासागरांचं पाणी जरी एकत्र मिसळलेलं असलं तरी त्याचे रंग आपल्याला व्हिज्युअलाइज होतात. एकदम आपल्याला शेवटी असा ग्रे कलरची शेड दिसते, त्याच्यानंतर थोडासा डार्क ग्रीन दिसतोय आणि अलीकडे पूर्णतः ब्लॅकिश ग्रीन असा कलर आपल्याला व्हिज्युअलाइज होतोय. म्हणजे हे एक काय म्हणतात त्याला अलौकिक असं दृश्य आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतं. आणि त्या ठिकाणांच्या पासून आपल्याला शेवटचं जे बॉर्डरची जी कंपाऊंड वॉल दिसते तिथून आपल्याला ध्यान मंदिर पाहता येतंय आणि ध्यान मंदिराचा हा फोटो एक उत्तम असा स्नॅप्स त्या ठिकाणाहून घेता येतोय. त्याच्यानंतर आपण निघतोय की थिरुवल्लोर यांच्या आयलंडकडे. त्या ठिकाणी एक मोठा स्टॅच्यू बसवण्यात आलेला आहे. बोटीतून जाताना आपल्याला याचं जे आत्ताचा लांबून जो शॉट मी घेतलेला आहे तो दिसून येतोय. त्यावेळेला मी आणि कन्याकुमारीला अनेक वेळा येऊन गेलो. त्यावेळेला विवेकानंद आयलंडपासून थिरुवल्लोर आयलंडकडे जाण्यासाठी पुन्हा बोटीनंच प्रवास करायला लागायचा. तर यावेळी तामिळनाडूच्या M.K. स्टॅलिन गव्हर्नमेंटनी कन्याकुमारी आयलंड ते थिरुवल्लोर आयलंडपर्यंत एक ग्लास ब्रिज बसवलेला आहे. तो आत्ता जस्ट त्याचं 30/12/2024 रोजीच तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांच्या हस्ते ओपनिंग झालं आणि समुद्रावरचा भारतातला किंबहुना पहिलाच हा फायबर ग्लास ब्रिज त्या ठिकाणी विवेकानंद रॉक मेमोरियलशी कनेक्ट झालेला आहे. आणि त्याच्यावरून आपण स्टॅच्यू ऑफ विजडमकडे जातोय. आणि हा जो ब्रिज बनवलेला आहे, हा फायबर ग्लासचा ब्रिज या गव्हर्नमेंटने अत्यंत म्हणजे स्ट्रेंथन कपॅसिटी पाहूनच म्हणजे जवळपास बुलेट प्रूफ ग्लाससारखा इतक्या स्ट्रॉंगेस्ट कपॅसिटीचा तो बनवलेला आहे. म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीला त्यांनी प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येतं. तो एक वेगळाच अनुभव. त्याच्यानंतर आपण स्टॅच्यू ऑफ विजडम म्हणजे थिरुवल्लोर यांच्या पुतळ्याच्या पायापाशी नतमस्तक होतो. आता या ठिकाणी थोडंसं थिरुवल्लोर या संतांविषयी बोलतो. हे आपले महाराष्ट्रातले जसे संत ज्ञानेश्वर त्याप्रमाणे हे तमिळमधले एक संत, महान संत होऊन गेले. फक्त यांचं थिरुवल्लोर हे नाव याचं थोडंसं इलॅबोरेशन मी करतो. थिरू म्हणजे तमिळ लँग्वेजमध्ये 2 आणि वेल्लोर म्हणजे संत. तर या आपल्याकडे जशा अभंगांच्या 4 ओळींच्या रचना असतात त्याप्रमाणे या ठिकाणी तमिळमध्ये 2 ओळींचे अभंग त्यांनी रचले, म्हणून थिरुवल्लोर हे त्यांचं नाव या ठिकाणी प्रकर्षाने असं सांगावं असं वाटतं.
आणि उत्तम असा एक स्टॅच्यू त्यांनी उभारलेला आहे, अत्यंत भव्य असा. आणि त्या स्टॅच्यूच्या आतमधून सर्क्युलर स्टेअरकेस आहे वर जाण्यासाठी. वरती गेल्यानंतर अत्यंत सुंदर असा विवेकानंद रॉक मेमोरियलचा व्ह्यू आपल्याला दिसतो आणि एक उत्तम असं अनुभव घेता येतो. त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी थोडा वेळ व्यतीत करून नंतर पुन्हा खाली आलो आणि त्या फायबर ग्लासवरून ब्रिजवरून आम्ही जाण्याचा अनुभव घेतला आणि तो एक अत्यंत उत्तम असा अनुभव मिळाला की खाली फेसाळता समुद्र आणि त्याच्यावरून आपण वॉक करतोय. हा एक मस्त अनुभव घेता आला. तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी व्यवस्थित प्लॅन करून या ठिकाणचा आनंद घ्यावा किंवा अनुभव घ्यावा असं मी नमूद करतो. आणि या चॅनलला मी आपणाला आवडला असल्यास सबस्क्राईब करण्याची विनंती करतो. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ठिकाणी. धन्यवाद.